आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार असून आजच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते। लाडकी बहिणीसाठी एक कमिटी स्थापन करण्यास सांगितली होती, ती तयार नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी आहे, त्यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे जरांगेंबाबत सर्व पक्षीय बैठकीसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार असून आजच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीणसाठी एक कमिटी स्थापन करण्यास सांगितली होती, ती अजूनपर्यंत तयार नाहीये। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। जुई, मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काय चर्चा होऊ शकते आणि बैठकीला कधीपर्यंत सुरुवात होणार आहे? किरण, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे दुपारी 12 वाजता। या बैठकीमध्ये प्रामुख्याने 3 अजेंडे दिले गेले आहेत। मात्र त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अजेंडा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी पडणार आहे प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये, जे पात्र ठरले आहेत या योजनेसाठी। मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांची नाराजी समोर येत आहे। त्याचं कारण असं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र ती समिती अद्यापही गठीत नाहीये। आज या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये की किती महिला पात्र आहेत आणि किती महिलांचं जे नोंदणीची प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे। हा सगळा आढावा घेऊन 17 तारखेला पहिले हप्ता जो आहे महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे। दुसरीकडे अजून समिती गठीत का करण्यात आली नाही आहे आणि जर समिती गठीत नसेल तर ह्या सर्व योजनेकडे, ह्या सर्व जे पैसे वाटपाची योजना आहे त्या योजनेकडे नेमकं कोण दखल देत आहे किंवा कोण ह्याच्यावरती नजर ठेवून आहे, या सगळ्याचा जो लेखाजोखा आहे, सगळ्याचा आढावा कसा मिळणार, यामुळे मुख्यमंत्री कुठे ना कुठेतरी नाराज आहेत आणि ती नाराजी आजच्या मंत्रिमंडळामध्ये दिसून कदाचित येऊ शकते। कारण का समिती गठीत न केल्यामुळे या योजनेमध्ये नेमकं काय सुरू आहे राज्य सरकारतर्फे याची माहिती कोणाकडेच नसणार आहे। यावरून खडाजंगी होण्याची दाट शक्यता दिसून येते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलवायची की नाही याचा निर्णय आज घेतला जाऊ शकतो। मागे ज्या वेळेला एक बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळी जे विरोधक होते, विरोधक कोणीही आले नव्हते, केवळ सरकारमधले नेते मंत्री होते। मात्र आता शरद पवार यांनी देखील सांगितलं आहे की सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्या। मात्र त्या बैठकीमध्ये असं देखील सुचवण्यात आलं आहे की मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांचा देखील सहभाग असणं अनिवार्य आहे। त्यामुळे आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे देखील निर्णय होऊ शकतो की सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मराठा आरक्षणाच्या संदर्भात कधी, केव्हा आणि कुठे घ्यायची, आणि जर घ्यायची ठरलीच तर मग त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांना बोलवायचं की केवळ नेत्यांमध्ये जो काही निर्णय आहे तो जाहीर करावा। किरण, नक्कीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।